नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा अँड मम्मी रेसिपी. तर तुम्हाला नवी जागा दिसत असेल तर मला खूप दिवसाचं माझ्या मनात चालू होतं आपण काय आता रेसिपी खूप झाली तर आपण माझं छान असा हेअरकट दाखवू. तर मी आज तुम्हाला फेदर कट दाखवणार आहे. तो पण एकदम साध्या पद्धतीचा आणि इतका दिसायला लुक इतकं सुंदर दिसतो ना आणि लॉंग मध्ये असतो तो. थोडा आपण म्हणतो ना शॉर्ट आपला स्टेप कट केली का खूप हेअर कट होतात किंवा छोटे होतात, पण फेदर कट असा आहे ना तो लॉंग मध्ये होतो आणि खूप सुंदर दिसतो, एकदम रिच वाटतो आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे. तर आज मी हिच्या दाखवणार आहे. तर हिचे केस तुम्ही बघू शकता. केसांची लेंथ आधी मी दाखवते तुम्हाला. तर बऱ्याच दिवसात चाललं होतं दाखवू तर आज हिचं नाव वैशाली आहे, माझी मैत्रीणच आहे. तर आज तिच्यावर दाखवूया म्हटलं. तिचे हेअर ऑलरेडी काही जास्त मोठे नाहीये, तर लॉंग मध्ये आपण खूप सुंदर करता येईल तर आपण असं दाखवू. ओके. तर तुम्ही बघू शकता काही जास्त लेंथ नाही, मी तसं सांगितलं तुम्हाला. तर फक्त नॉर्मल खांद्याच्या खाली आहे तिचे केस. तर आपण लॉंग मध्येचा हा खूप सुंदर आता फेदर कट करू. तर छान तिने वॉश केलेला आहे. तिला मी म्हटलं की येशील जेव्हा हेअर कट करायचं नाही तू वॉश घेऊन ये. तर खूप छान तिने वॉश पण केली आहे. छान व्यवस्थित वाटतंय. थोडेसे आहे तिचे व्हाईट मध्ये, तर ठीक आहे, पण छान होईल. तिला थोडा लुक चेंज हवा होता. ती म्हणे निशा काहीतरी वेगळं कर म्हणे. म्हटलं ठीक आहे, चला आपण करूया. चला आपण आता स्टार्ट करूया फेदर कट करू स्टार्ट. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी दाखवते आपल्या हेअर कटसाठी काय काय सामान लागणार आहे. तर हा कोम आहे, तुम्ही हा यूज करू शकता, नाहीतर याला टेल कोम म्हणतात, किंवा हा यूज करू शकता. ही माझी कटिंगची सीझर आहे आणि ही एक आहे. अशा दोन आहे माझ्याकडे. 3-4 आहे, पण आता सध्या ही माझ्याकडे 2 अवेलेबल होते. ह्या चांगल्या आहेत. तर पकडण्याची जी आहे, तर जेव्हा मी क्लासला होता जावेदा बीचच्या इथे, तर तेव्हा आम्हाला शिकवण्यात आले होतं. तर तुम्हाला हा बोट त्याच्यामध्येच टाकायचा आहे. तुम्हाला घेताना असंच करायचं आहे. म्हणजे ही असंच मला ही सवय झालेली असेल, तर मी असंच हेअर कट करत असते. आपल्याला हे लागणार आहे. तर आपल्याला पिनं लागणार आहे सेक्शनच्या. आपण जेव्हा सेक्शन काढू ना तेव्हा ह्या क्लिप लागणार आहे आपल्याला. परत आपल्याला हे सगळे कोंब लागणार आहे सेटिंग करायला. एक छोटा आहे पुढचे फ्लिक्स करायला, हा सेटिंग कोम आहे. आणि परत ब्लू ड्रायर आहे. तुम्ही बघू शकता. हे माझं खूप जुनं चांगलं 5-6 वर्ष आले, पण इतकं छान निघालं ना. तर म्हणजे मला खूप आवडतं हे. म्हणजे काहीच नाही अजून एकदाही त्याचं काही हे झालं नाही किंवा बंद पडलं नाही. छान त्याने मला साथ दिली. त्याची कॅप आहे. तुम्ही सेटिंग बघाच, मी दाखवेलच तुम्हाला. तर आपण आता हे आणि आपल्याला स्प्रे बॉटल, मेन स्प्रे बॉटल लागणार असेल. तर सगळ्यात पहिले आपण कोणती हेअरकट असो, आपण केस आधी ओले करून घेत असतो, पुन्हा स्प्रे करून घेत असतो. आपण आता स्प्रे करून घेऊ. पूर्ण ओले करून घेते केस. तिने वॉश आत्ताच केलंय, करून आले 1-1.5 तास झाला आहे थोडे ओलेमध्ये. तरी ऍप्रन आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या ऍप्रन लावायचंच आहे क्लायंटला, कारण की केस अंगावर पडतात किंवा आपण असं बसू शकत नाही. तर पहिले आपण ऍप्रन लावायचंच क्लायंटला आणि स्वतःही आपण घालायचं. ताणल्या जातात तेलकोमी, तर सगळ्यात पहिले आपल्याला असा जाड कोम असतो त्याने पहिले विंचरून हा सेक्शन घ्यायचा, जेणेकरून क्लायंटलाही त्रास नको व्हायला. किंवा सेक्शन करून पण तुम्ही त्यांची व्यवस्थित केस गुंता काढू शकतात. केस आपण छान असे ओले करून घेतलेले आहे, स्प्रे करून घेतलेला आहे. तर आपण आता मध्यभागी आपण एक भाग सेक्शन काढून घेऊ. तर हे बघा, या कोंबडी एक इकडनं काढू, एकदम प्रॉपर काढू आणि इकडनं एक काढू. हा सेक्शन तर पुढचा काढायचाच आहे, इकडनं 2 भाग काढायचे आहे. हे चांगले स्प्रे केले ना तर एकदम प्रॉपर झालंय. आणि एक इकडनं काढायचं. अशा आपल्याला 4 सेक्शन काढून घ्यायचे. तर आपण हा आता फोल्ड करून ठेवू. नाही, आपल्याला हे जेव्हा सेक्शन पिन लावेल तुम्हाला दाखवेल. आता सगळ्यात पहिले आपल्याला यू कट करून घ्यायचा आहे. खूप सोपा आहे फेदर कट, इतका छान आहे. म्हणजे याच्यात पण 2 प्रकार आहे, तुम्ही जास्त स्टेप घेऊ शकता.
भाग काढून एकदम साधा आणि सोपा. यू कट पण तुम्हाला याच्यात बघायला मिळेल. सेक्शन काढलाय. आपण क्लायंटला विचारून घ्यायचं सगळ्यात म्हणजे तुम्हाला किती लेंथ हवी आहे, तुम्हाला किती केस कुठपर्यंत हवे, तुम्हाला एवढे पाहिजे का, लहान हवे का, मोठे हवे का, लॉंग कट हेअरकट मध्ये हेअरकट करायचं आहे तुम्हाला, तर सगळ्यात पहिले विचारून घ्यायचं. किती घेऊ घेऊ का माझे? जास्त नाही कमी ना? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला चांगला दाखवत येईल त्याप्रमाणे घ्या. हा एकदम प्रॉपर व्यवस्थित कापला गेलेला आहे. हेच अर्धे केस घेऊन, हे सेक्शन अर्धे घेऊन याच्यामध्ये हे घेऊन बॅक इकडे आता यू कट करू आपण. या साईडला घ्यायचं आहे पूर्ण तुम्हाला. तो यू कट दिसला पाहिजे. यू कट असं असतो एकदम अर्धचंद्र. आता इकडनं घ्यायचं. सीझर माझ्या हातातच आहे. हेच तुम्हाला केस दिसत असेल छोटे छोटे, हे पकडून एकदम प्रॉपर हे कट करू. आता परत तसंच इकडचे अर्धे आपण सेक्शन घेऊ. इकडे राहूया. इकडचे पण कापते. इथे छोटे छोटे केस दिसत आहेत. सेक्शन घेऊन इकडचे कापून घ्या. तिचे ऑलरेडी ना आधी काही कापले गेले असेल तर मागे वरती खाली तिचे केस आहे. तर आपण आता ही साईड घेऊ. हे उरलेले केस हे सेक्शन घेऊ. आता हा अर्धा भाग सेक्शन परत घेऊ. आता इकडचं त्या साईडचं घेते. तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळा आहे. केस असे आपल्याला खूप गरम होतो. आपण जास्त करून आपण वरतीच फोल्ड करत असतो कारण की सध्या खूप गरम होतंय आणि नाशिकमध्ये तर प्रचंड गरम होतंय. तरी 2 दिवसापासून आहे ना, म्हणजे मला जाणवलं तर थंडी आहे, म्हणजे नॉर्मल हवा आहे म्हणून एवढं काही जाणवत नाही 2 दिवसापासून. तर तुम्हाला सांगते भयंकर गरम होतंय. इकडचे पण आपण आता करून घेऊ. मी तुम्हाला दाखवेल मग लुकट कसं झालेलं आहे तसं. आणि मग पुढच्या आपण फेदर कटला स्टार्ट करू. आपलं युकट झालेलं आहे. युकट झालेलं आहे. तर आपण आता फेदर कटला स्टार्ट करू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला समोर उभं राहायचंय क्लायंटच्या. हे आपण पुढे घ्यायचंय तुम्हाला. जो मागचं सेक्शन जातं त्याचं काम झालेलं आहे. आता आपलं पूर्ण हेअरकट पूर्णच आहे. आणि पुढे ऍपरेट करून घ्यायचंय कारण की जेणेकरून क्लायंटच्या अंगावर केस नको पडायला. तर आपण आता सेक्शन काढू. सेक्शन 3 घेते मी.
तर तुम्हाला कोंब करताना पूर्ण असे केस पूर्ण करून घ्यायचे आहे आपले. इकडनं आता मागे चेर घेतली मी. आता आपण सेक्शन पूर्ण काढू. तर सगळ्यात पहिले ना हा जो भाग आहे ना सेक्शन, तर इकडनं आपण एक छोटासा सेक्शन काढू. इकडनं एवढी लेन्थ घेतली. आता इकडनं घेऊया एकदम छोटी. इकडनं एक सेक्शन उचलायचं आहे. क्लायंटला आपल्याला समोरच बघायला लावायचंय. जेवढं ते समोर आणि व्यवस्थित स्ट्रेट बघतील हेअरकट खूप छान होईल. सगळ्यात पहिले समोर मी माझ्या अंदाजानुसारच घेते. मला माहिती तिचं कारण की म्हणजे तिला किती हवं आहे. तर तुम्ही तुमच्या क्लायंटला विचारून प्रॉपर तुम्ही विचारून त्यांना करू शकता हेअरकट. तर आता परत हा अर्धा एकदम छोटा सेक्शन परत घेते मी. आता परत एक सेक्शन उचललं. आता परत इकडचा अर्धे केस आणि इकडचं सेक्शन हे असं करून परत इकडचा एक भाग तिकडचा एक भाग असं करत करत आपण पूर्ण हेअर कट करणार आहोत. एकदम थोडेसे केस आहेत थोडेसे. आता परत एक भाग घेऊ. मी एकदाच इकडचे दाखवून देते तुम्हाला. तुम्ही दोन्ही साईडने करू शकता. आता इकडचं करू आपण. इकडच्या सेक्शन मध्ये घेऊ. आता फायनली इकडचं अर्ध सेक्शन घेऊ. बरेच जण म्हणत होते तू पार्लरचं पण मध्ये मध्ये दाखवत जा, तुझं पार्लर आहे. म्हटलं चला आज आपण छानसा हेअरकट दाखवू. तर आता तिकडचं पूर्ण सेक्शन झालेलं आहे. तर आपण आता इकडनं घेऊ. परत अर्ध छोटे छोटे घेते जेणेकरून हेअरकट खूप सुंदर दिसेल. थोडे व्हाईट आहे नॉर्मल केस क्लायंटचे. तिने मागच्या वर्ष झालं ना वैशू, तेव्हा तिने हेअरकट केलेला आहे. त्याच्यानंतर ती आज करते. तुम्हाला माहिती कोणाकोणाच्या हातून केस पण वाढतात. तुम्हाला सांगते माझ्या हातून मी आता माझ्या क्लायंट पार्लर मध्ये आहे तर फ्लिक्स करतात, केस कटिंगला येतात. तर खरंच खूप लवकर केस वाढतात. आता बघू बघा तुम्ही वैशूचे आपण अनुभव घेऊ. वैशू स्वतः सांगेल. इकडचं एक सेक्शन खूप सोपा हेअरकट आहे आणि इतका सुंदर रिच वाटतो हा. म्हणजे पूर्ण आपला लुकच चेंज दिसतो. माझं खूप असे हेअरकट छान छान आवडतं करायला. थोडी माझी पातळ हेअर असल्यामुळे थोडंसं होईल माझी चांगली. आता हा एक सेक्शन घेतलं. तुम्हाला लक्षात आलं असेल हेअरकट बऱ्यापैकी. तर आपण साधारण तुम्ही विचारत असाल ह्या हेअरकटची काय प्राइस असेल किंवा किती घ्यायचे. तर मी 300 घेते ह्या हेअरकटचे.
म्हणजे ॲडव्हान्समध्ये येतो हा. बेसिक कटचे आपण यू कट वगैरे त्याचे 150 घेतो, पण मग याचे सगळे ॲडव्हान्स कटचे 300 असतात. दोन्ही सेक्शन एकदम छान आणि प्रॉपर असे कटिंग झालेले आहे. तर आपण आता फ्लिक्स करू. तर इकडचा एक सेक्शन घ्यायचा, हे बघा हा आणि हा. तर आपण आता फ्लिक्स पुढे तुम्हाला माहिती आहे खूप जुन्या काळामध्ये किंवा पहिले बायकांना खूप पुढे केस असे ठेवायला आवडायचे, किंवा हेअर कट दिदी तर आमच्या दिदीचे असतात, दिदीला आवडतातच पुढचे छोटे केस, आणि माझेही असतात थोडेसे. तरी बघा कानाच्या मागे जाईल. विचारून घ्यायचं क्लायंटला पहिले फ्लिक्सचं एवढंच महत्व, खरंच हे खूप महत्व आहे का क्लायंटला विचारून घ्यायचं तुम्हाला फ्लिक्स किती हवाय, कानाच्या मागे जायला पाहिजे का पुढे राहिला तर चालेल का, कारण की एकदा कट झाल्यावर आपण परत जॉईंट तर नाही करू शकत. तर मग पहिले विचारूनच घ्यायचं. एकदम थोडे टाकते मी. झाले फिक्स तयार. परत एकदा व्यवस्थित परत वरती पकडून सेक्शन सिल्की पीसला असतं असं टाकतं. एकदा परत वरतून मी चेक करते आहे खाली दिसतंय तुम्हाला. एकदम ते व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायचे. परत एकदा इकडनं व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं. तर हे बघा तुम्हाला दिसत असतील वर खाली. आपला जो हेअरकट आहे तो कम्प्लीट झालेला आहे. तर पूर्ण केस आपल्याला पूर्ण पोनी बांधून घ्यायची आहे. आपल्याला गोल असा राऊंड करून केस हे करून आपल्याला परत एकदा नॉर्मल नॉर्मल कट करायचे आहे एकदम नावाला. पण तुम्हाला ही पोनी बांधायचीच आहे. एकदम झिगझॅग द्यायचं आहे, जेणेकरून जे हेअरकट ना खूप छान असा शाईन येते, दिसायलाही छान होतं. एकदम नॉर्मल घ्यायचंय. हळू 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 सोडून शेवटची पोनी ना छान असं दिसतोय माझं. आता मी आपल्याला सेटिंग करायची आहे हेअरकटची आपल्या आता ह्या. तर आपण आता परत सेक्शन काढून घेऊ, म्हणजे दोनच, आणि मी आपण आता सेटिंग तुम्हाला लावते ब्लू ड्रायची. सेक्शन पॅक करून घेते. बऱ्याच जणांचं चालू होतं मला माईक घेऊन टाक निशा, तुझा खूप आवाज कमी येतो. तर मी माईक आहे ना 2 बघितलेले आहे. तर मला लवकर लवकर माईक घेईल आणि तुम्हाला लवकर माईक पण दिसेल माझ्याकडे. मी खूप दिवसापासून बघते, मला माईक घ्यायचा आहे पण चांगला भेटला नाही. आता मी 1-2 माईक बघितले, मला घ्यायचंच आहे. सगळ्यात पहिले आपण एक छोटासा इकडचा सेक्शन काढायचा. आता आपल्याला सेटिंग करायची केसांची. खूप झटपट असा म्हणजे पटकन होणार आहे हा हेअरकट. खूप जास्त अशी हे नाहीये का वेळ लागतो. आता आपण हा परत पॅक करून घेऊ. आता आपण ते याला हा स्कोम लागणार आहे, ते येणेकरून खूप छान सेटिंग होते याने. हे बघा आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिले आपण सेटिंग करायची. पायाचं म्हणजे गरम चालू करायचं आणि स्टार्ट करायचं. पूर्ण पहिले स्ट्रेट करून घ्यायचं. मग करताना इथून नॉर्मल दिसतंय ना. तर गरमची पण बघा शक्यता लागू शकते, तर करताना हळूच करायचं. थोडंसं गरम आहे आता, कारण की उन्हाळा पण आहे ना, लवकर पटकन चटका पण लागतो, गरम वाटतं आपल्याला खूप. आणि आपल्याला ही इनच करायची आहे, आउट आपल्याला सेटिंग करायची नाही, इनच करायची आहे.
खूप छान दिसते. नाही असे दिसते असे. हं? थोडी मागे आहे. हां, एक सेक्शन झालेलं आहे. आता आपण दुसरं सेक्शन काढू. छोटं सेक्शन घेते जेणेकरून खूप छान तिचे लेअर दिसतील अशी. फेदरकट छान दिसेल तो. एक सेक्शन पहिले पॅक करून घेते. कोणत्याही हेअर कटला तुम्ही बेसिक करा, ॲडव्हान्स करा, त्याच्यासाठी आपल्या हे असे चांगले वॉशच पाहिजे, तरच हेअर कट खूप छान असा जमतो आणि व्यवस्थित पण होतो. आपल्याला दिसतंय तेल दिसतंय आलेलं केसानंतर, शक्यतो त्यांना चांगलाच वॉश करायला लावायचा केसांचा. तर किती छान अशी सेटिंग दिसते, तुम्हाला दिसत असेल. मी नंतर तुम्हाला प्रॉपर दाखवणारच आहे, तर तुम्हाला मला वाटतंय दिसतंय आहे व्यवस्थित. आपण सेक्शन काढू. मी साधी आणि सोपी तुम्हाला एक प्रयत्न केला आहे दाखवायचा, तर जेणेकरून तुम्ही जर घरात असेल, तुम्हाला एकमेकींचा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. एवढा इझी आहे, फक्त प्रॉपर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर हा तिसरा सेक्शन करते मी आता व्यवस्थित. तुमच्याकडे व्यवस्थित सगळं सीझर असेल, कोम असेल, ब्लू ड्राय असेल, तर इतकं छान आणि व्यवस्थित आणि प्रॉपर हेअरकट होतं. तर तुम्हाला कसं ओळखायचं का आपल्याला केसांमध्ये तेल आहे? जेव्हा मी सेटिंग करेन तेव्हा खूप धूर निघतो, म्हणजे इतका निघतो का एकदम अक्षरशः असा खोकला येतो नाही का. पण तिने हेअर वॉश चांगला केलेला आहे म्हणून काही धूर म्हणजे वगैरे निघाला नाही करताना. सेटिंग एकदम प्रॉपर केला आहे तिने. तर इकडचा पण आता सेक्शन झालेला आहे. तर आपण आता पूर्ण सगळे सेक्शन करून घेऊ, मग मी परत दाखवते तुम्हाला. तर आता तिकडचं असं पूर्ण सेक्शन झालेलं आहे. फ्लिक्स बाकी आहे सेटिंग करायच्या. तर बघा आपण पहिले तिचे केस खूप छान होते, असे मोठे होते. आता सध्या बारीकच दिसत आहे मला पण. तुम्हाला इंग्लिश बुक ब्लू ड्राय पण दाखवेल, त्याने इतके छान स्ट्रेट केस होतात. छान सेटिंग पण दाखवेल, यू कटची दाखवेल, स्टेप कटची दाखवेल. जेणेकरून आपला स्टेप कट झालेला आहे पण आपल्याला कुठे बाहेर जायचंय तर सेटिंग होत नाही किंवा व्यवस्थित दिसत नाही, तर मी दाखवेल तो तुम्हाला त्याची सेटिंग.
छान दिसत आहे. सेक्शन करून घेते. आता सगळे करून घेते आणि मग दाखवते. पूर्ण सेक्शन झालेले आहे केसांचे, छान सेटिंग झालेली आहे. आता पुढचे फ्लिक्स कसे करायचे मी ते दाखवते. तर तिला खूप छान वाटतंय, ती मस्त असे केस बाउन्सी पण वाटताय. हा हेअरकट असा आहे ना का बाउन्सी पण खूप छान वाटतं, कारण की आपण एकदम छान अशी सेटिंग करतो आणि सेटिंग अशीच राहते, काही टेन्शन नाही. तर आपण आता ज्या फ्लिक्स केल्या होत्या छोट्या एकदम ठेवली त्यासाठी, तर आता आपण हे करून घेऊ. त्याच्यासाठी हा छोटा सेटिंगचा कोन आहे. आता याची सेटिंग आपण अशी कोणच घ्यायची आहे. तिच्या मूळ नॉर्मल खाल्लंय ना, अशी करली आहे, टॉंग होऊन जातो असं. प्रॉपर आता हेअरकट दाखवते आणि परत कशी सेटिंग करायची, क्लचर कसा लावायचा तो मी सांगते. बघा आपले जे फ्लिक्स आहे ती सेटिंग इतकी सुंदर झालेली आहे. तरी बघा, आणि पहिले तुम्ही तिचे हेअर बघितले असाल तर एकदम असे थोडेसे पातळ वाटत होते, आता छान असा हेअरकट झाल्यामुळे तिचे बाउन्सी पण वाटत आहे. हे बघा, तर आता मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन दाखवते क्लचर कसा लावायचा आहे. तुम्हाला बनानाच याला क्लचर वापरायचा आहे. कोम आहे हा स्क्वेअर असा आहे कोम. तर आपण हे जे सेक्शन आहे पूर्ण आहे आपण तर पकडताना सेटिंग अशी पकडायची, पूर्ण असं करून घ्यायचं एकदम बाउन्सी. ओके, आणि इकडनं पण तसंच करून घ्यायचं. आता आपण क्लचर, तुम्हाला आपण क्लचर कोणता वापरायचा याच्यासाठी बनानाच क्लचर वापरायचा. घेताना आपण थोडं वरती, हे पूर्ण तिचे केस आहे ना जे आहे क्लायंटचे ते पूर्ण आपण बॅकला घेऊ. तरी बघा, घेताना बॅकला घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा फेदर कट झालेला आहे आपला. तरी बघा, एक फोटो काढून घेते. तरी बघा बघा एकदम छान आणि असा खूप सुंदर त्याचा लुक पण दिसतोय. पूर्ण घेताना वरतून केस घ्यायचे आणि हा बनाना क्लिप आहे. अरे छान आपला हेअरकट झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान वाटतोय. तिला आपण पण विचारू तिला आवडला की नंतर दाखवूच तिला आपण. कसं वाटतोय ज्योती? एकच नंबर. बघू शकता आणि आपण इथे बनाना क्लिप लावू शकतो. लावू आता, हे बघा. तर मी प्रॉपर आता व्यवस्थित तिला क्लचर लावून देते मग दाखवते. तर तुम्ही बघू शकता वैशू कसा वाटतोय इथे बघा आरशात. खूप छान. हा, तर आता खूप छान आहे बघा, तुम्ही बघू शकता वैशू एकदम छान आणि गुड लुकिंग दिसते, मस्त दिसते. तर आता बघू तिचे एक दोन फोटो काढू आपण छान छान. आणि खूप गोड दिसते ती, हे बघा मस्त दिसतं हेअरकट. तर तुम्हाला वाटत खूप शॉर्ट झाले, पण आता तिचे ऑलरेडी शॉर्टच होते. तर लॉंगमध्ये पण तुम्हाला कधी झालं माझ्याकडे क्लायंट आला आता लॉंग हेअरकटचं, तर मागणं लॉंगच दिसतोय. तर खूप छान अशा लेअर आलेल्या आहेत, एकदम भारी वाटतोय आणि तिचाही लुक चेंज दिसतोय, तुम्ही बघू शकता. तर बघू आता ती काय क्लच लावायचं तुला, कसं वाटतं तुला? खूप छान. तर छान असा हेअरकट झालेला आहे. तर तिला खूप आवडलाय, ती किती फ्रेश आणि एकदम लुक चेंज वाटतो तिचा. तर मी बॅकने दाखवते तुम्हाला, खूप छान वाटतोय. तुम्हाला मी अजून लॉंग हेअरकट मध्ये पण दाखवेल, स्टेप कट पण दाखवेल, जसं येईल तसं. तर बघा खूप छान दिसतोय आणि एकदम लुकच इथं चेंज झाला आणि बाउन्सी पण वाटतंय. कसं वाटतं? ओके, खूप छान.
तर खूप सोपं आहे, खूप साधी सोपी त्याची पद्धत आहे करण्याची. याला फेदर कट म्हणतात. याच्यामध्ये स्टेप कट पण अशाच प्रकारे केला जातो. थोडं वेगळं आहे, त्याचे सेक्शन वेगळे आहे, त्याची सेटिंग पण वेगळी आहे, इन आउट. तर तुम्हाला मी यू कट जेवढा प्रयत्न करता येईल दाखवेल मी तुम्हाला. तर थोडंफार कागदचंही दाखवेल. तर खूप छान ही सोपी पद्धत आहे. तर नक्की ट्राय करा. हा हेअरकट तुम्ही तुम्ही घरात तुमची मैत्रीण आहे तिच्यावर तुम्ही साधा आणि छोटे छोटे सेक्शन घेऊन पण करू शकतात. तर आता तुम्हाला माहिती बऱ्याचशा बायका घरातल्या घरात एकमेकींचं वॅक्स करतात, हेअर कट करतात, फेशियल पण करतात. इव्हन इतक्या स्मार्ट झालेल्या आहे बायका आता. तर पार्लरवाल्यांना त्यांनी मागे टाकलंय. तर बरं आहे, असंच छान प्रगती करा आणि खूप स्मार्ट करत आताचं जे आहे ना. तर आता काही शिकायची गरज राहते. एकदा बघितलं तर लक्ष देतं. हेअरस्टाईल असो काही असो, मेकअप सेल्फ मेकअप करू शकतो आपण. तर खूप छान अशी साधी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. बाय बाय. टेक केअर.